शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की आता जसं जसं नवीन व्हरायट्या ऊसाच्या यायल्यात तसे तसं जे आहे ते शेतकरी बांधवांकडून जे आहे ते त्या रोपांची मागणी होते आणि मग आपण पाहतोय आपल्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून जे आहे ते रोप जे आहे ते या ठिकाणी विक्री केल्या जातात आणि मग आपण पाहतोय निरीक्षण घेतोय तर 265 जेवढे काही क्रॉस आहेत बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावतळवाढीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। बऱ्याच ठिकाणी आता चाबूक कानी सारखा रोग जो काही आपल्याकडे अजिबात दिसत नव्हता तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येऊन अक्षरशः म्हणजे 40-50-60% प्लॉट नंतर खोडव्याचा जो आहे तो पूर्णपणे खराब होऊन जाणे किंवा नवीन लागवडीमध्ये सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीचा रोगाचा प्रादुर्भाव होणे हे असं होत आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे। तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपणही पाहिलं असेल VSI असेल किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल ह्यांचे शास्त्रज्ञ सांगतात की आपण जे आहे ते डिसीज फ्री मटेरियल वापरा किंवा दर्जेदार बेन जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी वापरा। आता आम्ही एक मागचे 2 वर्ष जी काय आम्ही अनुभव घेतला पश्चिम महाराष्ट्रातून जे नर्सरी चालक अवघ्या ₹1.80 ₹2 ₹2.10 ₹2.20 400 किलोमीटर आपल्या इकडं रोपं ते आणून देतात वाहतूक करून। तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना ज्यावेळेस कारखान्याच्या माध्यमातून विचारणा केली की बाबा तुम्ही आम्हाला ह्याचं सोर्स सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जे रोप तयार करताय तर ते रोप नक्की कुठल्या बेण्यापासून तयार करताय त्याचं स्रोत काय आहे त्याचं प्रमाणपत्र जर मागितलं तर एकाही नर्सरी चालक देऊ शकले नाही। तर हे सांगायचं एवढं का होतं की शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही माल प्रॅक्टिसेस होत आहेत त्या माध्यमातून नुकसान होत आहे। जसं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये एक नर्सरी चालक आहे ज्यांनी शेतकऱ्यांना फुले ऊस 15-0-12 म्हणून अक्षरशः ₹5-7 ते रोप दिलं पण ते रोप दिलेलं ज्यावेळेस ते लावलं शेतकऱ्यांनी उगून आलं तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं बॅन केलेला CO 62-175 नावाचा तो ऊस त्या ठिकाणी निघाला आणि मग अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांची जी आहे ते फसवणूक त्या ठिकाणी होत आहे। तर हे फसवणूक होऊ नये या अनुषंगानं कारखान्याच्या माध्यमातून आमचे 21 शुगरचे मुख्य शेतकरी अधिकारी या ठिकाणी आले आहेत गर्दे साहेब आहेत किंवा कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे नर्सरी चालकांना सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं। आता इथं या ठिकाणी जे आहे ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत जे इंजिनियर आहेत ज्यांनी मागचे 2 वर्ष झालं पूर्णपणे जे काही त्यांच्या नर्सरीमध्ये त्यांनी नर्सरीमध्ये जे काही रोप तयार करणार आहेत ते पूर्णपणे मूलभूत पायाभूत आणि प्रमाणित याच रोपांचा वापर करून जे आहे ते त्यांनी जे आहे ते पुढे शेतकऱ्यांसाठी रोपं तयार करता आहेत। तर ते कशा पद्धतीने करतायत त्याचं काय प्रमुख म्हणजे पुढे काय फायदे होतात तर ती माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते जाणून घेणार आहेत। आता हे जे काही तुम्ही माझ्या हातामध्ये जी काही पावती पाहताय थोडंसं झूम करून घ्या तर हे 17/1/2025 रोजीची ही पावती आहे आणि ही पावती जर आपण पाहिली तर याच्यामध्ये त्यांनी 96-032 जी आहे ते त्या ठिकाणी रोपं आणले होते सोबतच 18-009 नावाची जी काही जात आहे तर त्याचे सुद्धा त्यांनी जे आहे ते रोपं त्या ठिकाणी आणले होते आणि हे तयार म्हणजे हे रोपं लावून त्यांचा जो काही तयार झालेला प्लॉट आहे तर त्या प्लॉटपासून आता हे जे काही सगळा पूर्ण पलीकडचा जो काही 96-032 आहे तर तो प्लॉट त्यांनी त्या ठिकाणी उभं केला आहे आणि हा प्लॉट किंवा हे प्लॉटचं बेनं तयार झाल्याच्यानंतर ह्याच्यापासून त्यांनी रोपं जे आहे ते तयार करणार आहेत। याचप्रमाणे आता ही जी काही आपण पावती साहेबांच्या हातामध्ये पाहताय तर ही यावर्षी जे आहे ते त्यांनी ते बेनं जे आहे ते कोइंबतूर वरून जे आहे ते आपलं शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट जे आहे कोइंबतूरचं तर त्या ठिकाणी जाऊन रेल्वेनं जे आहे ते 50 किलोचं वजन असलेले हे जे काही सगळे रोपं जे आहेत ते त्यांनी आणलेले आहेत। तर हे तुम्ही पहा त्यांच्या हातामध्ये जे काही आहे तर अशा पद्धतीनं हे टिश्यू कल्चरचे तयार केलेले व्हायरस फ्री आणि डिसीज फ्री असे हे रोपं आहेत। तर थोडीशी त्यांच्याकडूनही माहिती घेऊ आपण किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे आहे ते शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मेहनत घेतात आणि डिसीज फ्री रोपं आपल्याला देतात। तर इकडं घ्या थोडंसं हां तर साहेब तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा नंबर सांगा। नमस्कार, मी सुनील हनुमंतराव यादव, माझी पशायदान ऊस रोपवाटिका आहे आणि गाव शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी। मोबाईल नंबर आहे माझा 94 04 586 240। आता तुम्ही ज्यावेळेस हे रोपं ज्यावेळेस तिथून तुम्ही त्या ठिकाणी आणायला गेलात तर ते कशा पद्धतीनं तिथं सगळी प्रोसिजर तुम्ही पाहिली तर त्या संदर्भात सांगा आणि शास्त्रज्ञांचे काय म्हणणं आलं हे रोपं वापरल्यामुळे काय फायदे होतात। आता हे यावर्षी पण मी गेलतो ऊस प्रजनन संस्था कोइंबतूर येथे
हे दुसरं वर्ष होतं माझं जाण्याचं. गेल्या वर्षी पण मी पहिल्या वर्षी गेलतो तिथं. तर ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये खूप म्हणजे असं सूक्ष्म निरीक्षणाखाली असे रोपं, टिशूकचे रोपं तयार करतात. तुम्ही ह्याच्यात पाहू शकतात. त्याला काय आपला ऊसाचा डोळा वगैरे काही नसतो. जे आपलं जे ऊसाचं वाडा असतं, वाड्याचं वरचे जे पानं काढून शेवटी जो केसासारखा एकदम बारीक जो राहतो स्टेम, त्याच्यापासून हे रोपं तयार केली असं. म्हणजे डिसीज फ्री असतात, त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे असा काहीच येत नाही. व्हायरसमुळे जे रोग होतात वेगवेगळे व्हायरल, ते ह्याच्यामध्ये दिसत नाहीत. आणि ऊसाचे चांगला रोग फ्री म्हणजे रोग वगैरे नसल्यामुळे ऊसाची वाढ वगैरे छान होते आणि शेतकऱ्याला उत्पादन चांगलं होतं. रिकव्हरी सुद्धा कारखान्याची भरपूर मोठ्या प्रमाणात वाढते. प्युरिटी जी आहे ते हां. 100% त्या ठिकाणी मेंटेन होते. आणि जे ऊस प्रजनन संस्था कोइंबतूर आहे ना, ती भारतातलं सर्वात मोठं ऊस संशोधन केंद्र आहे. भारतासोबतच दक्षिण आशियामधल्या 14 इतर देशासाठी सुद्धा ऊसामध्ये रिसर्च करतात. त्यांचे वेगवेगळ्या देशातल्या याच्यासोबत टायप असतात, म्हणजे रिसर्च सेंटरसोबत. तर भारतातली 2 नंबरची आणि भारतातली 1 नंबरची आणि जगातली 2 नंबरची जर्म प्लाझम बँक आहे. तिथं स्टोअर, म्हणजे जर्म प्लाझम असतात तर ऊसाचे स्टोअर केलेले आहेत त्याने त्यांच्या लॅबमध्ये. तर तिथं एकदम खूप चांगलं उत्कृष्ट संशोधन चालतं. आणि 86-032 ही जी ऊसाची जात आहे, ही त्यांची सर्वात चांगली ऊसाची जात आहे सध्याच्याला, ती विकल्या जाते. ती आणखीन वेगवेगळ्या जातीवर ते संशोधन करून ते नवीन रिसर्च करून नवीन व्हरायट्या काढतात. पण आतापर्यंत म्हणजे ट्रायल अँड टेस्टेड म्हणायचा हरकत नाही की सगळ्यात चांगली जात आहे ही 86-032 आपण रोपं आणलेलीत आहे. आपण हे लागवड केली आहे. 200 रोपं आपण 86-032 आणले होते. आणि एक नवीन व्हरायटी म्हणून को 11-015 ह्या नावाच्या व्हरायटीचे आणले होते. तर भरपूर जणांचा म्हणणं आहे की 86-032 ची जाडी बसत नाही, ऊस बारीकच राहतो, आडवाच पडतो. पण जे ओरिजिनल को 86-032 आहे त्याच्यामध्ये ही जी समस्या आहे, ऊस बारीकच राहतो, लवकरच आडवा पडतो, अशा काही समस्या जाणवत नाहीत. कारण माझ्या गेल्या वर्षी सुद्धा होता टिश्यू कल्चरचा प्लॉट, त्याचा काय लवकर आडवा पडला नव्हता. आणि यावर्षी तर आता मोठ्या 3-3.5 एकर क्षेत्रामध्ये आहे. आणखीन ऊसाविषयी झालं तर सांगायचं तर ऊसाच्या मेनली 4 स्टेजेस असतात, 4 जनरेशन म्हणायला हरकत नाही आपण. त्याच्यामध्ये पहिली जी स्टेज आहे टिश्यू कल्चरची, हिला ब्रीडर म्हणतात. ब्रीडर, आणि ह्याला मराठीमध्ये आपण मूलभूत म्हणतो. आणि ह्या मूलभूतपासून जे आपण लागवड, हे ऊस लहानाचा मोठा करून ह्याच्यापासून जे रोपं आपण दुसरीकडे लागवड करतो तयार करून, ते झालं पायाभूत, त्याला फाउंडेशन म्हणतात. आणि नंतर ते फाउंडेशनपासून नेक्स्ट इयर दुसरीकडे लागवड केली, ते झालं सर्टिफाईड. आणि सर्टिफाईडपासून नेक्स्ट इयर दुसरीकडे जे लागवड केली ते ट्रूथफुल झालं. मॅक्झिमम अशा म्हणजे ट्रूथफुल म्हणजे सत्यवर्धक, आणि सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित. तर ह्या 4 स्टेजेस मेन असतात. ज्या नर्सरी चालकांना किंवा जे बेण्यासाठी रोपं शेतकऱ्याला विकतात, ऊस विकतात, त्यांना हे 4 स्टेजेसचेच बेणं विकायला पाहिजे. आणि लागवड करताना शेतकऱ्यांना 4 स्टेजचंच बेणं लागवड करायला मेनली. आणि पहिल्या जे 2 स्टेजेस आहेत, ब्रीडरची आणि फाउंडेशनची, ह्या तर मल्टिप्लाय करून जास्त क्षेत्रामध्ये ते बेण्यासाठीच वापरलं पाहिजे. ते कारखान्याला घालायची एवढी काही आवश्यकता नाही. तर ह्या 4 स्टेजेसमध्ये जर शेतकऱ्यांनी जर लागवड केलं, एकरी उत्पादनामध्ये वाढ पण होते, कारखान्याची रिकव्हरी पण वाढते. आणि मॅक्झिमम 5 स्टेजेसचा फक्त स्टेजेसचा वापरायला पाहिजे, म्हणजे कारखान्यासाठी सुद्धा वापरायला पाहिजे. आणखीन काय सांगायचं झालं तर कसं आहे, आता सध्याच्याला शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जे नर्सरी चालक आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करायला येतं. काहीतरी 86-032 हे पांढराचं आहे, पिवळाचं आहे, हिरवाचं आहे, असं काही नसते प्रकार. 86-032 हा दिसायला लालसर असतो आणि त्याचे कॅरेक्टर जे आहे, ऊसाची कांडी बऱ्यापैकी लांब असते आणि ऊस म्हणावं तसा ठोकर नसतो, पण वजन चांगलं भरतं. आणि तुमच्या 15, 16, 18 महिने झाले तरी त्याला तुरा काय फुटत नाही लवकर. आणि ऊसाला पाणी चालू राहिलं वेगळं राहतं. ऊसाचे दर महिन्याला 3 कांडे वाढत राहतात. आणि ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये मी आता 2-3 वर्षाचा अनुभव आला आहे ऊसामध्ये, नर्सरीमध्ये. काही पण नवीन व्हरायटी यायला, आता जंगली म्हणाले तर शिवकालीन म्हणाले, असे काहीतरी गोंडस नावं देईल. तर कुठली व्हरायटी काही पण म्हणून विकायला, तर जी महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे का, महाराष्ट्रासाठी डेव्हलप केलेली, आपल्या मातीला, आपल्या एन्व्हायरमेंटला होते का, ती विद्यापीठाने शिफारस केलेली आहे का. कुठली तरी पंजाबची, बिहारची आणली व्हरायटी, कोणतरी म्हणाले जपानचीच आहे, कोणी म्हणाले चायनीज आहे. ती व्हरायटी आली आपल्या इथं, पण आपल्या जमिनीसाठी, आपल्या वातावरणासाठी सुटेबल आहे का. मग तिच्यावर नसले ते रोग पडणार. जे आपल्या एक्झिस्टिंग ज्या व्हरायटी आहेत तिच्यावर नाही पडत, पण ते पडायले त्याच्यामुळं नुकसान होईल. आणि विशेष म्हणजे ह्या व्हरायट्या नुकसानकारक तर आहेतच,
पण जे नर्सरी चालक किंवा बेने विक्रेते आहेत ना, हे असे जंगली, शिवकालीन असं म्हणून जे ऊस विकायले तर ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक करायला तर असं काहीच नसतंय. मी ह्या पावत्या मुद्दा म्हणून व्हिडिओमध्ये यासाठी दाखवल्या की अशी पावती नर्सरी चालकाकडं जेव्हा रुपये घेताना ही पावती ही डिमांड करा की बाबा तुम्ही कुठून आणलं, ब्रीडर बियाणं कुठून आणलं होतं, ही डिमांड करा. त्याशिवाय रोपं त्या नर्सरी चालकाकडून घेऊ नका आणि त्याच्यामुळे फसवणूक टाळा स्वतःची. ह्यासाठी आपण विचारलंय आणि काहीच नाही. 8632 ही चांगली सगळ्यात व्हरायटी आहे. फक्त त्याला डुकराचा त्रास आहे ती का बरं, ती खूप गोड आहे व्हरायटी ही आहे. आणि आपली स्वतःची फसवणूक टाळा. आणि नर्सरी चालकाला मला सांगणं आहे की कशाला शेतकऱ्याची फसवणूक करतात. आपण बी कुठं शेतकरीच आहेत, आपलं बी म्हणजे शेतकरीच असल्यामुळं आपण बी फसवणूक टाळायला पाहिजे. आणि शेतकरी महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये एक आहे की स्त्रोत सर्टिफिकेट जी काय म्हटलं तर तो हा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो. कुठल्याही नर्सरी चालकाकडून तुम्ही ज्यावेळेस रोपं घेत असता त्यावेळेस प्रामुख्यानं पहिल्यांदा त्याच्याकडून ह्या पावत्या बघा. जसं या प्रगतिशील शेतकरी महोदयांनी जशा पद्धतीने एक चांगलं दर्जेदार उपक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे, तर अशाच ऑथेंटिक नर्सरी चालकाकडून जे आहे ते आपण रोपं घ्यावीत. कारखान्याचा उद्देशच हा आहे की म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला रोपं ज्यावेळेस पाहिजे होते त्यावेळेस रीतसर आदरणीय साहेबांच्या सहीनं आपण पत्र त्या ठिकाणी कोइंबतूरला पाठवलं. आणि आता मला वाटतं त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं फसवणूक व्हायलात म्हणून म्हणजे कुठल्याही असं नर्सरी चालकाला न देता फक्त कारखान्याच्याच शेतावर जे आहे ते रोपं किंवा असं रोपं द्यायचं त्यांनी नियोजन केलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता ऑथेंटिक कारखान्याचं पत्र सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे असं मॅन्डेटरी त्यांनी केलेलं आहे. हा सुद्धा एक अनुभव त्यांनी त्यांचा जे आहे ते व्यक्त केला. तर शेतकरी बांधवांना हाच विषय आहे की आता आमच्याकडे कारखान्याकडे स्वतःची त्या ठिकाणी जमीन फार म्हणजे अशी एकदम उपजाऊ नसल्या कारणानं आम्ही तो विषय त्या ठिकाणी नाही करू शकलो. मात्र यांच्या या प्रक्षेत्रावर जे आहे ते आपण अशा पद्धतीचा हा बेनामा जो आहे तो तयार करून ह्याचं सगळं रीतसर जे आहे ते ह्याचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते करून आपल्या ह्या परभणी जिल्ह्यातील किंवा आपल्या ह्या बीड जिल्ह्यातले जे काही आसपासचे जे काही परळी तालुक्यातील जी काही गावं आहेत तर त्यांना उच्च दर्जाचं बेनं जे आहे ते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं हा जो आहे तो आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर आमची विनंती राहील, साहेबांचा नंबर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, सोबत पण आम्ही देणार आहे. तर ज्यावेळेस पुढच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना बियाण्याची किंवा रोपांची आवश्यकता आहे तर निश्चित आपण त्यांना संपर्क साधू शकता आणि हे बियाण्याची किंवा रोपांची जी आहे ती बुकिंग आपण त्या ठिकाणी जे आहे ते करू शकता. जसं मी यापूर्वी सांगितलं तसं की सगळा जो काही या दोन्ही जे काही प्लॉट आहेत तर ते आता हे जे आहे ते फाउंडेशन स्टेजचे हे प्लॉट आहेत. तर ह्याच्यापासूनच जे आहे ते रोपं तयार करून जे आहे ते पुढं ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. आमचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय गडदे साहेब आहेत. साहेब काय सांगाल बेने बदलाची जी काही म्हणजे वारंवार जी काही बोलल्या जातं, प्रत्येक कारखाना बोलतो परंतु त्या ठिकाणी अपेक्षित ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी कोणीही करत नाही, तर ह्यांनी जे काही हा प्रयोग केला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल आणि काय शेतकऱ्यांना आवाहन कराल? शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते कारखान्यामार्फत की प्रत्येक कारखाना फक्त हार्वेस्टिंगवर लक्ष देतो. जोपर्यंत केन डेव्हलपमेंटवर लक्ष देणार नाहीत, जोपर्यंत पायाभूत बियाणं उपलब्ध करून देणार नाहीत शेतकऱ्यांना, तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही आणि शेतकऱ्याला जादा पैसा मिळणार नाही त्याच्याशिवाय. तरी शेतकऱ्यानं पसायदान रोपवाटिका जी शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी हे सायखेडा कारखान्यापासून 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यानं संबंधित शेतकरी श्री सुनील यादव यांच्याशी संपर्क साधून इथले पुढील गळीत हंगाम 26-27साठी ज्यांना रोपवाटिकेचे बेणं पाहिजे असेल तर इथून घेऊन जाण्यास तुम्हाला काहीच हरकत नाही. प्रमाणित केलेले आहेत कोइंबतूरून त्यांना सगळं रोपवाटिकेचे बेणं आपले रोपं आणलेलं आहेत, तर हे घेऊन जाण्यास काहीच हरकत नाही. आणखीन एक शेतकरी बांधवांना ह्याच्यात लास्टचा मुद्दा सांगेन की बघा आम्हाला प्रत्येकजण रोपासाठी फोन करतो आणि मग बरेच आता फेसबुकला आहे ते बरेच त्याचा खाजगी नर्सरी चालकांचा बराच पेव वाढलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातून रोप येत आहे 2 रुपयाला किंवा 2 रुपये 20 पैशाला आणि तुमचा नर्सरी चालक किंवा कारखान्याची नर्सरी 2 रुपये 50 पैसे 2 रुपये 80 पैशाला देते. हा जो काही विषय आहे शेतकरी बांधवांनो, तर कारखान्यानं पण ज्यावेळेस रोपं देताना किंवा ह्यांनी सुद्धा रोपं देत असताना इतकी प्रचंड मेहनत ह्याच्या मागे असते की हे एक रोप जे आहे ते 10 रुपयाला पडलेलं आहे. एवढं प्रचंड मोठा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या स्टेजेस जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करावं लागतात. आणि म्हणून प्रमाणित बियाणं दर्जेदार जर बियाणं आपल्याला जर घ्यायचं असेल आणि चांगला ऊस जर आपल्याला आपल्या शेतामध्ये जोपासायचा असेल तर अशा पद्धतीनं व्हायरस फ्री, डिसीज फ्री
बेण्यापासूनच आपल्याला जे रोप जे आहे ते खरेदी केलं पाहिजे. त्याच्यासाठी हे लागणारा जो काही अतिरिक्त खर्च जो काही असतो ह्या सगळ्या गोष्टीमुळं तो वाढत असतो. त्याच्यामुळं असं नाही की पश्चिम महाराष्ट्राला जो तिकडचा येणारा नर्सरी चालक जो आहे तो 2 रुपयाला द्यायला आहे, तुमचा हा माणूस 3 रुपयाला द्यायला आहे. तर ते 3 रुपये लागतात कशासाठी, तर त्याचं प्रमुख कारण जे काही आहे तर ते हे म्हणजे हे टिश्यू कल्चरचे रोप आहेत आणि ह्याच्यापासून प्रॉपगेशन केलेलं ते सगळं हे असतं आणि त्याला प्रचंड मेहनत घेतलेली असते. त्याच्यावर बरीचशी इन्व्हेस्टमेंट त्यांची सुद्धा झालेली असते. त्याच्यामुळे विनंती राहील की सर्व शेतकरी बांधवांनी आधी पहिल्यांदा हे स्त्रोत सर्टिफिकेट जे आहे ते पावती आधी पहा आणि अशाच नर्सरी चालकांकडून जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते रोप संबंधित बियाणं हे 1450 किलोमीटरहून आणलेलं आहे. बरोबर विशेष म्हणजे ठीक आहे.